विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत 11वा पाठ मीनूचा जलप्रवास. तर ही मीनू कोण आहे? तर मीनू आहे एक छोटी मासळी जी आपल्या हाताच्या छोट्या बोटा एवढी आहे. तर ती नदीतून समुद्रामध्ये कशी जाते आणि काय काय गमती जमती पाहते ते या पाठामध्ये सांगितलेलं आहे. पाठाच्या लेखिका आहेत विनया साठे. आता आपण पाठ पाहणार आहोत. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे अन सुळू सुळू पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समुद्रात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी, रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे पहा, माशांना कल्ले असतात, तर अशा प्रकारे ही रुपेरी कल्ल्यांची होती. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे, तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची. म्हणजे अशा प्रकारे मीनू मासळी इथं नदीमध्ये राहायची, परंतु नदीच्या त्या खोलगट भागात तिला राहायचा कंटाळा आला होता. म्हणून ती आईला नेहमी विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई समुद्र केवढा असतो? मीनू विचारी. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. तर अशा प्रकारे मीनू वेगवेगळे प्रश्न आईला विचारायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर? आनंदाने तिने टुनकन उडीच मारली. तर अशा प्रकारे समुद्राविषयी तिच्या मनामध्ये असं आलं की आता आपण समुद्रच पाहून येऊयात. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पाऊस आलेला आहे, पण कोणीच कोणाला दिसेना आणि नदीचं पाणी गढूळ झालेलं आहे. मासे एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. तर अशा प्रकारे त्या गढूळ पाण्यामध्ये मीनूची आणि तिच्या आईची सुद्धा चुकामुक झाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती आणि ती गिरक्या घेत, गोल अशा गिरक्या घेत खूप वेळ अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बाप रे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे, नजरसुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. तर अशा प्रकारे मीनू समुद्रात पोहोचलेले आहे आणि आता समुद्रात पोहोचल्यानंतर तिथलं पाणी तिला खारट लागत आहे. तर ती थोडंसं त्या ठिकाणी चक्कर मारण्याचा प्रयत्न करते. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला मीनू हळूहळू पुढे निघाली आणि पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती, नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. तर अशा प्रकारे मीनू समुद्रातून पुढे पुढे निघालेले आहे आणि पुढे गेल्यानंतर तिथे तिला फुलेच फुले दिसली, नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. तर मीनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, तर लाल, गुलाबी, अंजिरी रंगाची फुले त्या ठिकाणी तिला दिसली. किती छान रंग होते त्यांचे. तर अशा प्रकारे ती मीनूला फुलं खूप आवडली. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते
व पोटाला पिशवी होती, त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. तर अशा प्रकारे मीनूची एका माशाशी धडक होते की त्याचं धडक झाल्यानंतर ती पाहते तर त्याचं तोंड घोड्यासारखं होतं आणि पोटाला पिशवी होती, त्यात छोटी छोटी पिल्लं बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. म्हणजे मीनू त्या माशाला विचारते की कोण तुम्ही, परंतु तो मासा काहीही न बोलता पुढे पुढे जातो. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. म्हणजे अशा प्रकारे तिनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले कासवदादाने. काय म्हटलंय कासव? की तो जो तुला दिसला आहे तो आहे समुद्र घोडा, गोड मासा. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली, कासवदादा, तुम्ही इकडं कधी आलात? तर मीनू त्या कासवाकडं जाते. मी तर इथंच राहतो, ते म्हणाले. म्हणजे कासव त्या ठिकाणी समुद्रामध्येच राहतं, नाहीच मुळी. आमच्या नदीतही एक छान छान कासवदादा आहेत. तर मीनूला असं वाटतं की ते आपल्या नदीतूनच आलेले आहेत, परंतु ते कासवदादा कुठं राहिला होते? ते समुद्रामध्येच राहणारे होते. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. म्हणजे नदीत राहणारे कासव वेगळे, मी समुद्रामध्ये राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला पावलांवर संकट उभे आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून तिकडे. तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? तर कासवदादा तिला विचारतो, तू इकडं का आलीस? इथं कारण खूप सारी संकटं आहेत. तर तो अष्टभुजा असलेला म्हणजे 8 हात असलेला मासा पाहिलास का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. तर तो जो मासा आहे तर तो मासा काय करत असतो? अष्टभुज मासा पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागं सरकत असतो आणि आपल्या 8 हातांनी मासे खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का. म्हणजे तो माणसांना सुद्धा इजा पोहोचवतो. म्हणजे माणसंसुद्धा त्याला घाबरतात. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत. तर ती विचारते कासवाला की इथं सुद्धा नदीमध्ये असतात तसेच शंख शिंपले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की तर समुद्रातला जे शंख शिंपल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक किडा बसलेला असतो त्या शिंपल्यांच्या पेटीमध्ये, आणि त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मांसाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. म्हणजे चुकून त्याच्या शिंपल्यामध्ये वाळूचा कण गेला की तो या किड्याला टोचायला लागतं. तर तो किडा काय करतो? त्या ठिकाणी आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावरती गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही, तरीसुद्धा टोचत राहतं. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो आणि त्यानं पातळ रस जो गुंडाळत जातो त्याच्यातून छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात, शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बटपटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. तेवढ्यात एक प्राणी तिरका चालत तिथून गेलेला आहे. त्याचे डोळे बटबटीत आहेत. मीनू त्याला पाहून घाबरते आणि कासवदादाजवळ जाऊन उभी राहते. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे, त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाहीत. तर तो कोण होता? खेकडा. त्याच्या पाठीवर सुद्धा कासवासारखंच कठीण कवच आहे असं कासव सांगतं.
त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाहीत. याला 6 तर कधी 8 पायही असतात. खेकड्याला 6 किंवा 8 पाय असतात. तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही. म्हणजे 6 किंवा 8 पाय असून सुद्धा तो सरळ चालत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. तर या 2 नांग्या ज्या असतात पहा विंचवाल खेकड्याला, तर त्याच्यामध्ये तो काय करतो की स्वतःचं संरक्षणसुद्धा करू शकतो आणि स्वतःचं भक्ष्यसुद्धा पकडू शकतो. आता तू माझ्याबरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल येतेस गंमत बघायला. तर अशा प्रकारे कासव तिला म्हणतो की आपण खूप खूप खोल जाऊ. तिथं असे काही मासे आढळतील की त्यांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचे. परंतु मीनू मासळी घाबरते आणि कासवदादाला सांगते की मला आईकडे जायचे. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. तर अशा प्रकारे ठिकठिकाणी जी जाळी सोडलेली होती मासे पकडण्यासाठी, तर ती चुकवत कासवदादा मीनूला नदीमध्ये आणून सोडतात. आहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. तर नदीचं पाणी गोड आहे आणि गोड पाण्यामध्ये ती समुद्रामध्ये आपलं खारट झालेलं तोंड त्या ठिकाणी नदीमध्ये येऊन गोड पाण्यानं धुते, चूळ भरते. कासवदादा चला ना माझ्याबरोबर, तिने आग्रह केला. ती कासवाला नदीमध्ये येण्यासाठी आग्रह करते. नको मीनू, जसं तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. तो कासव काय म्हणतो की जसं तुला समुद्रामध्ये राहायला आवडणार नाही तसं मलासुद्धा नदीमध्ये राहायला आवडणार नाही. येतो मी, तू मात्र आता घरीच जा. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. तर कासव मीनूला नदीमध्ये सोडून स्वतः समुद्राकडे हळूहळू चालत जाते. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. म्हणजे कासवदादांनी ज्या ज्या गमती तिला दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगते असं मीनूला झालं होतं. लेखिका आहेत विनया साठे. तर या ठिकाणी आपला हा पाठ शिकून संपलेला आहे. तर आपला शेवटचा भाग जो आहे तर तो म्हणजे होमवर्क. तर होमवर्कमध्ये कासवाने खेकड्याविषयी दिलेली माहिती तुमच्या शब्दात लिहा. कासवाने खेकड्याविषयी दिलेली माहिती तुमच्या शब्दात लिहा. आजचा आपला होमवर्क आहे कासवाने खेकड्याविषयी दिलेली माहिती तुमच्या शब्दात लिहा.